पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आजचा दिवस परमेश्वराच्या कृपेने तुम्हा सगळ्यांच्यासाठी एक आशीर्वादाचा दिवस असू दे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कदाचित आज तुम्ही कुठेतरी एक गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये देवाचे वचन ऐकत असेल. कदाचित तुम्हाला काहीही कळत नाही अशा एका वातावरणामध्ये तुम्ही असू शकताय. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असो, देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, मी तुला पाहत आहे, मी तुला जवळून पाहत आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही वचनामध्ये पाहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने मोशेला काय बोलले? मी तुला चांगला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. मी तुला चांगला ओळखतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मोशेला ज्याने बोलले मी तुला चांगला ओळखतो, त्या वाक्याचा अर्थ या जगामध्ये असलेल्या प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला परमेश्वर चांगला ओळखत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. 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 असं नको विचार करू, परमेश्वर मला ओळखत नाही असे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. आदामाचा मुलगा, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आदामाने केलं तसा प्रकारच्या गोष्टी करायला जाणार. हालेलुया. हालेलुया. आदामाने काय केलं? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. चुका केल्यानंतर लपवायला पळाला. हालेलुया. हालेलुया. त्याला वाटलं की आता परमेश्वर मला पकडणार, मला शिक्षा देणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. हालेलुया. स्वतःच्या भावाचा खून केलेल्या कायन काय करायला गेले? पळाला तो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the त्याला पण वाटलं माझ्यावर काहीतरी कोसळणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर वचनाद्वारे आपल्याला सांगत आहे, जगामध्ये असे एकच दार आहे जिथे तू धाडसाने कधीही येऊ शकताय. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. जगामध्ये असे एक दार आहे तिथे तू कधीही जाऊ शकता आहे. ते दार म्हणजे येशूने बोलले, मीच दार आहे. हालेलुया. हालेलुया. मीच दार आहे म्हणून बोलले, त्यांच्याकडे जा. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, फुकट कोणाच्याही दारात जात राहू नका. हालेलुया. हालेलुया. एकदा गेले, दोनदा गेले, बरं वाटणार. हालेलुया. हालेलुया. तिसऱ्यांदा चौथा वेळ जाताना त्यांना पण कंटाळा येणार. मी माझ्या मनातील नाही बोलत, हे देवाचे पवित्र वचन आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. नीती सूत्रामध्ये 25व्या अध्यायामध्ये, हालेलुया, हालेलुया. या सुंदर वचन आहे. आपण आता ऐकूया. नीती सूत्र 25व्या अध्यायातील 17वं वचन. हालेलुया. हालेलुया. रूत आता हे वचन वाचू शकता आहे. परमेश्वराचे वचन आता आपण ऐकूया. शेजाऱ्यांच्या घरी आपले पाऊल विरला टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. म्हणजे हालेलुया. परमेश्वराचे वचन आपल्याला काय बोलत आहे? हालेलुया. हालेलुया. जिथे जायला पाहिजे तिकडे जा. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रियानो, काही महिन्यापूर्वी एक तरुण मुलगा
अधूनमधून मला फोन करते होते, मला फोन उचलता आला नाही. खूप त्रासातून मुलगा गेला. हालेलुया. हालेलुया. कारण त्याला कळालं की ज्या पोरीवर तो खूप प्रेम करत आहे त्या पोरीसाठी त्यांनी भरपूर काही गोष्ट नको नको म्हणून ठरवलं. भरपूर त्रासातून तो गेलेला आहे, तरी देखील त्यांनी त्या पोरीला खूप सांभाळून घेतले. ती मुलगी, त्याला कळालं की त्याच्या मित्रासोबत गेल्या 4 वर्ष याला फसवत फिरत आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, त्या मुलाला खूप वाईट वाटले, भयानक वाईट वाटला. हालेलुया. हालेलुया. त्यांना एका मित्राने सल्ला दिले, अरे मला पण त्रास झालेला आहे, मी पण तेव्हा सिगरेट ओढायला चालू केले, तू जरा करून बघ. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्यांनी त्या मित्रापासून वाचले. हालेलुया. हालेलुया. काही दिवसानंतर दुसरा एक मित्र मिळाला. त्यांनी सांगितलं, अरे दुसरा माझा एक मित्र आहे, त्यांनी अशा प्रकारच्या त्रासातून गेलेला आहे, मी तुला त्याच्याकडे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्या मित्राने त्याला सांगितलं की मी हळूहळू कोणालाही न कळवता दारू थोडा थोडा घ्यायला चालू केलं आणि मला बरं वाटायला लागलं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मी आता एका दवाखान्यामध्ये एका पेशंटना घेऊन गेलो होतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. दवाखान्याच्या समोर मी बसलेला आहे, तेव्हा मला एक आजोबा तिथून जाताना मला दिसले. हालेलुया. हालेलुया. आजोबाच्या एका हातामध्ये पिशवी आहे. आजोबा असे असे वर करत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि स्वतः काही बोलत 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 पुढे जात आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मी गाडीमध्येच थांबलेला आहे. हालेलुया. हालेलुया. थोड्या वेळाने आजोबा परत येत आहे. हालेलुया. हालेलुया. आजोबा अजून याच सर्व गोष्टी करतच बोलत बोलत पुढे जात आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. काही लोक अशा प्रकारच्या आनंदाच्या मागे जात आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. प्रियानो, मी ज्या मुलाविषयी बोलत आहे त्या मुलाच्या मम्मीने कानाखालीवर वाजवलं नाही, तरी एक दिवशी सकाळी अशा प्रकारच्या गोष्टीत बसलेल्या पोराच्या कानाखाली प्रेमाने थोडासा रागाने 2 दिले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि त्याला सांगितलं, तुला आम्ही पहिलेपासून सांगत होतो, तू ऐकलं नाहीस. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. ती पोरी 4 वर्ष झाला आनंदामध्ये आहे आणि तू खिशातील पैसा संपवत आहे आणि तू चुकीच्या कामामध्ये बसलास. हालेलुया. हालेलुया. मम्मीने फोन करून दिलं, फादरांशी पहिले जाऊन बोल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आता झोपेत असेल, त्यांनी फोन केला, मला बोलले, फादर मला तुमच्याशी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? हालेलुया. हालेलुया. त्यांनी सांगितलं, मम्मी काय बोलू? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the मी Lord. त्याला सांगितलं, मम्मी नाही नको बोलायला, तूच बोल. हालेलुया. हालेलुया. आता तुला बोलता येत नाही तर थोड्या वेळाने फोन कर. हालेलुया. हालेलुया. 1.5-2 तासाने या मुलाने परत फोन केला. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 मी त्या मुलाला सांगितलं, अरे खरोखर तुझ्यासाठी वाट पाहणार कोणतरी तुझ्यासाठी रडत तिथे बसलेला आहे आणि तू कुठे बसलेला आहेस.
तू कोणासमोर बसलेला आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. त्यांनी मला विचारलं, फादर ते कोण आहे माझ्यासाठी बसलेले? हालेलुया. हालेलुया. प्रियानो, 24 तास आपल्या पॅरिश चर्च मध्ये आपल्या वाट पाहत बसणारा कोणतरी आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्याच वचनात आपण ऐकत आहोत. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. हालेलुया. प्रियानो, त्या मुलाने काही दिवसाने मला फोन करून सांगितलं, फादर बेनी आभार मानतो. मी चॅपल मध्ये गेलो, तिथे बसलो, मला नकळत रडू आला. मी तिथे बसून रडलो. मी आजूबाजूला कोण येत आहे जात आहे मी बघितलं नाही, मी बसून रडलो. हालेलुया. हालेलुया. त्या मुलाने मला सांगितलं, फादर मला एकदम हलका हलका वाटलं. हालेलुया. हालेलुया. बाकी सगळं करून बघितलं, डोक्यावरचे ओझ वाढत आहे. हालेलुया. हालेलुया. ज्याच्या जवळ जाऊन बसायचं आहे त्याच्या जवळ बसल्यावर, ज्या दारात जायला पाहिजे त्या दारामध्ये पोचल्यावर काय होईल? प्रेज द लॉर्ड. Praise the तुला Lord. हलका वाटणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. आठवत आहे का त्याने आपल्याला काहीतरी बोललेलं आहे? योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्यायातील 5वं वचन. मीच वेल आहे, तुम्ही फाटे हा. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फल देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. हालेलुया. 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 माझ्यापासून वेगळा राहून तू काय करायला जात आहेस? काय करायला जात आहेस? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू माझ्या बरोबर असेल तर, तू माझ्या मध्ये असेल तर, माझ्या सोबत असलेले जो आहे त्याला सर्व काही शक्य आहे. माझ्यापासून लांब गेलस तर तुला कोणत्याही गोष्टी शक्य नाही. 4 वर्ष 5 वर्ष तू देवापासून लांब राहून एखाद्या चुकामध्ये, गोंधळामध्ये आज असेल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आज आपण त्याच्याकडे जाऊया, त्याच्याजवळ थोडी वेळ बसूया. हालेलुया. हालेलुया. अनेक गोष्ट त्याच्याकडे आहे तुझ्याशी बोलायला. हालेलुया. 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 आता आपण आशीर्वादासाठी हात जोडूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. मणक्याचा 3 डिस्क खराब झालेल्या कोणाला तरी पवित्र आत्मा ज्या 3 डिस्क खराब झालेला आहे त्या संबंधातील त्रासातून सुटका देत आशीर्वादित करत आहे. तळ पाय टेकून चालता येत नाही असे भयानक त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे. पायाच्या डोळ्याच्या भागातील त्रास, गुडघ्याच्या भागातील त्रास, छातीमध्ये कसे तरी वाटत आहे असे त्रास प्रभू या क्षणामध्ये दूर करून देत आहे. अविश्वास मनामध्ये ठेवलेले अनेकांना प्रभू सांगत आहे, मी कोण आहे म्हणून तू ओळखून घे आणि विश्वास ठेव. कोणाच्या तरी दोन्ही डोळ्याला, विशेष प्रकारे एका डोळ्याला खूप त्रास आहे, त्या व्यक्तीला येशू आशीर्वादित करत आहे. आज एका
फादरांनी मला सांगितलं की त्या फादर याजकीय कार्य करत असताना कुठेतरी पाय घसरून पडले. फादरांना थोडा लागलेला आहे. प्रभूच्या कार्यामध्ये कायम गुंतलेल्या आपल्या त्या फादरांना बरेपणा येण्यासाठी आपण सर्व लोक मिळून एक मायाळू कुमारी मरिया प्रार्थना आता बोलूया. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्यांच्याकडे तू पाठ फिरवलीस, असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू जाणतेस. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेते, तुझ्या जवळ येते आणि तुझ्या पुढे उभी राहते. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. खूप घाबरल्यासारखा होत आहे असे कोणाला तरी घबराहटच्या बंधनातून पवित्र आत्म्याने सोडवलेला आहे. असे कोणतरी आहे ज्यांना मानसिक आजार आहे. मानसिक आजार असलेले व्यक्ती जवळ हत्यारवर ठेवूनच झोपायला जात आहे. ह्या हत्यारवर जवळ ठेवून झोपायला जाणारा जो आजारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा आजारपणा आणि त्या आजारपणाचा सर्व सिम्पटम्स येशू आता दूर करून देत आहे. कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. आपल्या मध्ये कोणाच्याही घरी एखाद्या वेळी सिंह येण्याचं वातावरण बिलकुल नाही. तरी जिथे सिंह येण्याचा प्रश्नच येत नाही अशा ठिकाणी कोणतरी आहे ज्यांना सिंहाचा, वाघाचा वगैरे स्वप्न पडत आहे. भ्रमिष्ट होऊन अशा गोष्टी बोलून ओरडत आहे. अशा कोणाला तरी पवित्र आत्मा आज बरे करत आहे. पोटामध्ये बेंबीचा एका बाजूला असलेले त्रास, स्तनाच्या संबंधातील दुखणे त्रास असलेले काही लोकांना प्रभू येशू आता बरे करत आहे. अजून चालायला जमत नाही अशा एका लहान बालकाला येशू आज उठायला, स्वतः चालायला मदत करत आहे, आशीर्वाद देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देऊन. आमेन. एका लहान बाळकाला बोलता येत नाही, त्या बाळाला पवित्र आत्मा आजपासून एक एक शब्द बोलायला, स्पष्टपणे हळूहळू बोलायला पवित्र आत्मा कृपा पुरवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.